कराड येथे रवळनाथ सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात, व्यवस्थापन आणि सहकारात आदर्श डॉक्टर दिनेश ओसवाल. डिजिटल सेवांसह संस्थेची प्रगती अधोरेखित. कराड येथे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सहकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश ओसवाल यांनी मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी संस्थेशी जोडली गेल्यामुळे वित्तीय व्यवस्थापन अधिक सक्षम झाले असून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष ML चौगुले होते. डॉक्टर जयवंत पाटील, प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर आणि प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर जयवंत पाटील यांनी संस्थेचे कार्य केवळ अर्थसहाय्यापुरते मर्यादित नसून सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारे असल्याचे नमूद केले. पारदर्शक व्यवहार, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेने वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. ML चौगुले यांनी सभासद व ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करून सातत्याने सेवा दिल्यामुळेच संस्थेची प्रगती शक्य झाल्याचे स्पष्ट केले. सेवा आणि सामाजिक बांधिलकी हेच यशाचे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी कराड शाखेच्या प्रगतीत हितचिंतक, सभासद, ठेवीदार व कर्जदार यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. संस्थेमार्फत मोबाईल बँकिंग, CBS, डिजिटल सेवा, RTGS, NEFT, वीज बिल भरणा तसेच पेन्शनधारक व ज्येष्ठ नागरिकांसाठी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गंभीर आजारी व वयोवृद्ध ग्राहकांसाठी घरपोच सेवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विजय काटे, रमेश पोळ, महिपत शिवदास, सुरेख कांबळे, किसन वाघमारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. स्वागत प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील डांगे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक विलास सुर्वे यांनी केले तर आभार प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास भूषण आरगडे, सीमा लाड देशमुख, शिवानंद काळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.